पेण तालुक्यातील प्रसिद्ध वडाव गावाची बहिरी देवाची यात्रा सालाबादप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे। या यात्रेसाठी मुंबई, ठाणे, पुणे, कोकणसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे देवकाठ्यांची स्पर्धा आणि छबिना सोबत शेकडो भक्तगण आपल्या अंगावर काटेरी पेरकुट मारून घेतात। यंदा तरुण मंडळीसह ज्येष्ठ मंडळी पेरकुटे मारण्यात मग्न होती। यावेळी जत्रा दरवर्षीपेक्षा जास्त प्रमाणात भरली होती। बहिरी देवाच्या लेपाचा महिमा पाहण्यासाठी दूरवरच्या ग्रामस्थांनी हजेरी लावली होती। चैत्र पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर वडाव गावातील बहिरी देवाची यात्रा भरली होती। गावाच्या मध्यभागी असणाऱ्या बहिरी देवाच्या मंदिरातून दुपारी बरोबर 12 वाजता देवाचा छबिना निघाला। या छबिन्यासोबत लोक भंडारा उधळत शेकडो ढोल वादक आणि शेकडो काटेरी पेरकुट मारणारे भक्तगण तसेच पारंपरिक गीत गाणाऱ्या हजारो महिला आणि पुरुष गीत गात वडाव गावातून छबिना मोठे वडाव दीव गावातील नागेश्वर देवाला भेट देऊन गेले। दीव गावात या छबिनेचा मोठ्या उत्साहाने स्वागत केलं। नंतर बहिरी देवाच्या छबिन्यासोबत दीव गावचे ग्रामदैवत श्री नागेश्वराचा छबिना काढण्यात आला। नंतर वाशी मार्गे वडाव गावात प्रवेश केल्यावर शिवनेरी मैदानात देवकाठी उभारण्याच्या शर्यती सुरू झाल्या। एकास एक सरस उंच देवकाठी स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। सदर स्पर्धा झाल्यावर राधाकृष्ण मंदिरातून छबिना कांबळेआळी तळेआळी मार्गे दत्तगुरू मंदिरातून पुन्हा बहिरी देवाच्या मंदिरात आला। संपूर्ण दिवस रात्र छोटे मोठे पाळणे, आकर्षक दुकाने, खेळणी, मिठाई, फळे, फुले, हॉटेल, सरबते आदी दुकाने मोठ्या प्रमाणात शिवनेरी मैदानात आणि परिसरात पाहायला मिळत होती। खेळण्याच्या दुकानात आणि पाळण्यात बसण्यासाठी बच्चे कंपनीने मोठी गर्दी केली होती। एप्रिल महिना सुरू होताच या यात्रेची चाहूल परिसरातील भाविकांना लागते। भर उन्हात यात्रा भरली असल्याने यात्रेवर पाणी टंचाईचे सावट जाणवत होते। पेण प्रतिनिधी किरण बांधनकर।